नेताजी तरुण मंडळ आयोजित फुटबॉल स्पर्धेत शिवाजी तरुण मंडळ आणि बालगोपाल तालीम मंडळ यांच्यातील सामना 20 मे रोजी खेळवण्यात आला होता. या सामन्यात पूर्वार्धात पहिल्या मिनिटाला शिवाजीचा दर्शन पाटीलनं गोल करून 1-0 अशी आघाडी मिळवून दिली होती. मात्र सामन्याच्या 18व्या मिनिटानंतर वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. पावसामुळे मैदानावर पाणी साचून राहिल्यानं स्पर्धा संयोजकांनी हा सामना स्थगित केला. मैदान खेळण्यासाठी योग्य झाल्यानंतरच सामने खेळवण्याचा निर्णय स्पर्धा संयोजकांनी घेतला. पावसानं उघडीप दिल्यानं ज्या स्थितीत सामना स्थगित केला होता त्यापासून पुढं आज दुपारी हा सामना खेळवण्यात आला. यात सुरुवातीपासूनच शिवाजी संघानं वेगवान खेळ केला. शिवाजीच्या इंद्रजित चौगुलेच्या पासवर करण चव्हाण बंद्रेनं 22व्या मिनिटाला दुसरा गोल नोंदवला. मध्यंतरापर्यंत सामना 2-0 असा राहिला. उत्तरार्धातही शिवाजीनं खोलवर चढाया सुरूच ठेवल्या. 52व्या मिनिटाला सिद्धेश साळुखेनं मैदानी गोल नोंदवल्यानं शिवाजीच्या संघाला 3-0 अशी भक्कम आघाडी मिळाली. त्यानंतर करण चव्हाण बंद्रे यानं 79व्या मिनिटाला वैयक्तिक दुसरा आणि संघासाठी चौथा गोल नोंदवला. बालगोपालच्या रोहित कुरणे, मुस्ताक फरास, सार्थक जाधव, ऋतुराज पाटील, प्रथमेश जाधव यांनी गोलसाठी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र त्यांना गोल नोंदवता आले नाहीत. संपूर्ण वेळेत शिवाजी संघानं 4-0 गोल फरकानं बालगोपालवर विजय मिळवून स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. उद्या बुधवारी खंडोबा तालीम मंडळ विरुद्ध वेताळमाळ तालीम मंडळ यांच्यातील सामना सायंकाळी 4 वाजता खेळवला जाणार आहे.